माई, नाना कुठे आहेत? नाना बाहेर गेलेत का ग? तुझं काही काम होतं का? नाही नाही, त्यांना यायला वेळ लागेल बरं का. ते गेलेत त्यांच्या क्लब मध्ये सिनियर सिटीजनच्या गोरे काकांना भेटायला. त्यांचा तर वर्धापन दिन आहे ना, मग तिकडे काहीतरी करायला हवेत ना कार्यक्रम. तुझं काय काम होतं? नाना काय करणार आहे? नाना सगळ्यांचे लीडर ना. नाही म्हणजे त्यांच्यात सुद्धा आपापसात सारखे वादविवाद होत असतात हो. पण आपण कसं नानांचं सगळं ऐकतो तसं तिकडे पण ऐकतात. नाना म्हणतील ते ब्रह्मवाक्य. नाना कविता वाचन करणार आहेत. अय्या, नाना कविताही करतात? नाही ग, नाना नाही करत कविता, पण नाना त्याच्यावर विवेचन करतात. म्हणजे मोठ्या मोठ्या कवींच्या कविता वाचायच्या आणि मग त्याचा आशय आणि त्यांना काय म्हणायचंय हे सोप्या पद्धतीत सगळ्यांना समजावून सांगायचं. एक दोन वेळा मलाही समजवण्याचा प्रयत्न केला ग, पण मला नाही बाई त्याच्यात गंध काही. मला ना नेहमी आश्चर्य वाटतं बाई नानांचं. त्यांना कसं काय एवढं सगळं कळतं ग? एकदा असंच ऐकवत होते मला. ऐकता ऐकता मला कधी झोप लागली मला कळलंच नाही. थोड्याने उठवलं मला आणि चहा आणून दिलं समोर. मला इतकं शरमल्यासारखं झालं म्हणून सांगते. छे, पण तुझं काम काय होतं नानांकडे एवढं? अर्चूताई म्हणाल्या की चित्रा म्हणते परत घरी जायचं. अगो बाई, आता एवढं आपण तिला समजावून सांगितलं तरी पुन्हा तेच ये रे माझ्या मागल्या. असं काय करते चित्रा? काय करणार म्हणा ती तरी बिचारी. मनोज बरोबर अख्खं आयुष्य काढायचं तिला. ऐकते बिचारी. मला नाही हो पटत हे सगळं. मुली अशा कच खातात. मग मनोज तिच्याशी कसं वागला हे आपण सगळ्यांनी बघितलंय. किती चुकीचा वागतोय तिच्या बरोबर तो, तरी हिला जायचंय त्याच्याकडे परत. तू बोललीस का तिच्याशी? नाही, मला आधी नानांशी बोलायचं होतं. आणि मी बोलण्यापेक्षा नाना जर चित्राशी बोलले तर जास्त बरं होईल ना. खरंय तुझंही म्हणणं. नाना आले की मी सांगते हो त्यांना. तुला हाक मारेन तेव्हा. बरं चालेल.